घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 600 25 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र, आदर्श शाळा हे सांगली जिल्ह्याचे उपक्रम राज्यस्तरावर वाखाणले गेले व त्याची राज्यभर अंमलबजावणी केली गेली। त्याचप्रमाणे व्यसन व अंमली पदार्थाच्या विळख्यातून भावी पिढीचे संरक्षण व्हावे यासाठी राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल तयार करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी। यामुळे व्यसन व अंमली पदार्थासंदर्भातील गुन्हेगारीचा समूळ नाश होईल असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या 3ऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांसह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी शैक्षणिक वर्षांपासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, प्रबोधन गीत व व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफित असा अतिरिक्त पण आवश्यक अभ्यासक्रम असलेला नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आगामी 3 महिन्यात शिक्षण विभागाने योग्य पद्धतीने नियोजन करावे। त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आवश्यक परवानग्या घ्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिलेत। शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य व अंमली पदार्थांची विक्री न होण्यासाठी कडक पावले उचलावीत असेही त्यांनी सांगितले। अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्थापन टास्क फोर्सने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्योजकांच्या मागणीनुसार कारखानदाराकडून दर महिन्याच्या 5 तारखेला घ्यावयाच्या हमीपत्रास स्थगिती देण्यात आले। मात्र याच अनुषंगाने करारनाम्यात नियम समाविष्ट करण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, MIDC क्षेत्रात सर्व कारखान्यांनी CCTV लावणे बंधनकारक करणे व अनेक वर्ष बंद कारखान्यांची जागा MIDC कडे परत घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले। शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याला उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन घटनानिहाय आढावा घ्यावा। अधिकाऱ्यांनाही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्ट्या दिलासा द्यावा। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्त वाढवावी असे त्यांनी सांगितले। स्वयंसेवी संस्थांनी पुढील आठवड्यात अंमली पदार्थ विरोधी प्रबोधनासंदर्भात सादरीकरण करावे। टास्क फोर्सच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीत गत आठवड्यात केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर व केसनिहाय आढावा सादर करावा असे त्यांनी सांगितले। गेली जवळजवळ महिनाभर ड्रग्ज विरोधी एक टास्क फोर्स तयार करून अतिशय रिगरसली, अतिशय नियमितपणे सोमवार सकाळी 11 आम्ही त्याच्या सगळ्या सदस्यांसहित बैठक करतोय। ते 2 किंवा 3 मेजर घटक आहेत। एक स्वतः SP आहेत, स्वतः कलेक्टर आहेत आणि प्रामुख्याने इंडस्ट्री विभाग ज्यांच्याकडे येतो अशा अधिकारी आहेत। कारण बंद असणाऱ्या कारखान्यांमध्ये अशा प्रकारचं ड्रग्सचं प्रोडक्शन करणं, गोडाऊन करणं असं त्या वेळेला धाडीच्या वेळेला लक्षात येतं। मग इंडस्ट्रीचा जो अधिकारी आहे तोही महत्त्वाचा ठरतो। बाकी बरेच आहेत। आता आम्ही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना यात जोडलं आहे, कारण शाळांमध्ये काही प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। आजही बैठक झाली। गेल्या आठवड्यात सुद्धा नशिल्या गोळ्या सापडल्या आणि मोठ्या संख्येने सापडल्या, अटक झाली आहे, कारवाई सुरू आहे। गांजा सापडणं इथं दर आठवड्याला 2-3 प्रसंग घडतातच आहे। पण माझी खात्री अशी आहे की हळूहळू हे शून्याकडे जाईल, कारण कुछ भी चलता है अशा दिशेने जे चाललं होतं ते कुछ नाही चलेगा अशा दिशेने जाईल। याच्यामध्ये प्रामुख्याने विट्याच्या मोठ्या घटनेपासून सुरुवात झाली।
तर आम्ही प्रत्येक घटनेचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवतो किंवा त्या घटनेत काय झालं. तर विट्याच्या कारखान्यामध्ये सापडलं, त्यांना अटक झाली, त्यांना जामीन झालेला नाही आणि अतिशय कडक शासन व्हावं असा आमचा प्रयत्न झाला आहे. बरोबरीने बँका ज्या लोन देतात त्यांना विचारणा आम्ही करतो की हे बंद 5-5, 10-10 वर्ष आहे, त्यांच्यावरची लोनचं तुम्ही काय करताय. गेल्या काही दिवसामध्ये 35 कारखाने असे त्या मालकांना कुलूप उघडायला लावून आपण चेक केले. या विषयामध्ये आम्ही एक क्लॉज टाकला ज्या बाबतीमध्ये आम्ही आज स्थगिती देतो की प्रत्येक कारखानदाराने दर महिन्याच्या 5 तारखेच्या आधी एक हमीपत्र द्यावं की आमच्याकडे असं काही चालत नाही. आता खरं म्हणजे माझ्याकडे जर काही चालत नाही तर हमीपत्र द्यायला काय अडचण आहे. इंडस्ट्रीची भावना लक्षात घेतली किंवा ॲग्रीमेंटमध्ये असा क्लॉजच नाही आहे. तर आता आम्ही 3 नव्याने क्लॉज शोधले की जे आम्ही स्टेटला मंत्रालयाला रेफर करतो. एक तर हा की दर महिन्याच्या 5 तारखेच्या आधी एक 4 ओळीचा हमीपत्र द्यायला लागेल आणि जर कर नाही त्याला डर कशाला. पण आता आम्ही स्थगिती देतो. दुसरा, प्रत्येकाने CCTV लावणं कंपल्शन. मला कळत नाही, घरात सुद्धा लावावं लागतं तर कारखान्यात का लावत नाही, पण क्लॉजमध्ये नाही आहे, आम्ही परवानगी घेतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की जशी एखादी जमीन वापरायला दिली ते एका विशिष्ट कालावधीत वापरली नाही तर ती परत घेण्याचे अधिकार आहेत. पण कारखाना बंद पडला तर तो परत घेण्याचे अधिकार अजूनही स्पष्टता नाही आहे. ही पण परवानगी आम्ही स्टेटकडे मागतो की 10-12 वर्ष कारखाना बंद, नवीन उद्योजक त्यांना जागा मिळत नाही. तुम्ही तुमचं सगळं सामान काढून घेऊन जा, ती बल्ब घेऊन जा, फॅन घेऊन जा, ट्यूबलाईट घेऊन जा, सगळं घेऊन जा, आमची जागा आम्हाला परत द्या आणि तुम्ही तिथे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वापरली असेल तर ती आमच्याकडे क्लेम करा, आम्ही देऊ तुम्हाला. आम्ही ते रेडी स्ट्रक्चर दुसऱ्या कोणतं देत असेल देऊ. पण तुमचा कारखाना चालत नाही, 10 वर्ष बंद आहे, आत काय चाललं कळत नाही. तर हा एक मोठी कारवाई आम्ही चालवली आहे. प्रबोधनाच्या विषयामध्ये अजूनही आम्हाला कॉन्क्रीट काही सुरू करता आलं नाही. पण एक आता एजन्सी मिळाली जी बरेच वर्ष काम करत आहे, त्यांना आम्ही असं म्हटलं की पुढच्या आठवड्यात आम्हाला प्रेझेंटेशन द्या. शाळांमध्ये रोज सकाळी किमान 1-2 लाईनची प्रतिज्ञा घेतली जाईल. कारण शाळांमध्ये ॲडिशनल सिलेबस करायचा असेल तर तो स्टेटला परवानगी घ्यायला लागेल. शिक्षण अधिकारी परवानगी घेत आहेत किंवा दररोज आम्हाला एखादं गाणं ऐकवता येईल का ड्रग विरोधी, दररोज आम्हाला प्रतिज्ञा घ्या असं म्हणता येईल का, आणि दररोज आम्हाला एखादा 10 मिनिटाचं भाषण देता येईल का की ड्रगचे दुष्परिणाम काय आहेत, शस्त्रांचे दुष्परिणाम काय आहेत, ते परवानग्या वगैरे होत राहतील. या वेगवेगळ्या प्रकारच्या. एक महत्त्वाचं म्हणजे शाळांच्या 100 मीटरच्या परिसरात. आता यावर माननीय अजितदादांचं म्हणणं आहे की 100 मीटर म्हणजे काहीच नाही, तो वाढवा. त्याचा स्टेट म्हणून कायदा करावा लागेल. पण स्टेट म्हणून कायदा असा आहे की 100 मीटर परिसरामध्ये शाळेच्या ड्रग सोडाच, नशिल्या गोळ्या सोडाच, इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोडाच, तंबाखू नाही विकता येणार, गुटखा नाही विकता येणार. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज बैठकीला बोलवलं, ते टास्क फोर्सचे मेंबर आहेत. त्यातल्या एका ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सिगार सापडल्या, त्याचं लायसन लगेच जप्त करा. आणि यापुढे जिथे जिथे गुटखा आणि तंबाखू सापडेल शाळेच्या आवारात, बाकीच्या ठिकाणी काय नियम आहेत मला माहीत नाही, सगळ्याच ठिकाणी नियम करायला पाहिजे किंवा अशा गोष्टी परवानगी तरी घेत चला. तसं शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये यापुढे तंबाखूजन्य नशिलं काही विकता येणार नाही. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादरीकरण केले. बैठकीत अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावाही घेण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.